हो निघूया निघूया चल. चला 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 उठा 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 उठा. काढा प्यायचंय. नको ना काढा. नाही नको बुकू बुकू काही नाही. हा काढा प्यावा लागेल. अरे उद्या आपल्याला रेनकोट विसरून जायचंय, मग परत भिजायचंय, मग ताकद नको का? चला प्या, गरम आहे. हा पितोस की नाही पितो. थांब 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 थांब. धर सुधर. कडू आहे. आणि माझी सोनी ना ती शाबास रे माझ्या प्रथम ताप आहे का तुला? यू बघ अंग गरम आहे का ह्याचं? हो अंग गरम वाटतंय. बघ असं तू रेनकोट विसरायचं, भिजून यायचं, आजारी पडायचं आणि माझ्या जीवाला घोर लागतो. मला त्रास होतो या सगळ्याचा. आणि मला थोडी माहिती होतं पाऊस पडणार आहे. मी मुद्दामून नाही भिजलोय. हिने तुझ्या डोक्यात काहीतरी घातलंय. हा हिने माझ्या डोक्यात भरलं म्हणून तू आजारी पडलास ना. ते काही नाही, आता गोळी घ्यावी लागणार. आई गोळी तर नको ना. असं कसं बाळा? गोळी घेतली, हा काढा प्याला की बरं वाटेल ना. नंतर आजारी पडलास तर तू पिऊ जा, कपड्यात घेऊन ये गोळी. अरे आई तू नाही पी तो काढा. परमेश्वरा, तर अविनाश भिजून यायला नको म्हणजे मिळवलं. चल गोळी घे. झालं ना, अर्ध संपल्याने ठेव तिकडे. नको. घ्यावी लागणार. दर तू आईचं सगळं कसं ऐकतोस? किती गुणी आहे तू. ते कडू काढा पण दे आणि गोळी पण दे. या कडू काड्यामुळे आणि त्या गोळीमुळेच बरं वाटणार आहे. चल शाणं माझं बाळ, चल पड 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 पड. आई मी थांबते त्याच्याबरोबर, तू जा. नक्की? हो तशी बाबा यायची वेळ झालीये, तू जा. चालेल. प्रथम प्लीज त्या मोबाईल मध्ये असं डोकं घुसून ठेवायचं नाहीये. आई तू टेन्शन घेऊ नको, मी फोन ऑफच करून ठेवते. हा प्लीज हा राजा. हा आणि हो पिहू, काही लागलं, त्याला बरं नाही वाटलं तर मला लगेच येऊन सांग. हा झोप झोप, शाळा माझं. लक्ष दे हा पिहू. वाव, मी, अवी आणि पाऊस. शनाया, इतक्यात खुश होऊ नकोस. अवी परत त्या युजलेस अनुप्रियाकडेच गेलाय. तुला अवी सोबत स्पेंड केलेले 2 तास आठवून खुश व्हायचं नाहीये, तर अख्खं लाईफ त्याच्यासोबत स्पेंड करायचंय. त्यासाठी आधी तुला जे केला लाईफ मधून आउट करावं लागेल, कायमचं. माय गॉड बेबी, किती घाबरले रे मी. रिलॅक्स रिलॅक्स. बस. तिसरं कोण येणार आहे आपल्यामध्ये? तिसरं येणार नाही आणि मी येऊ सुद्धा देणार नाही. येणार. तुझी किती इच्छा नसली तरी तिसरं येणार. मला कळलंय. म्हणजे लॉंग डिस्टन्स, मराठीत दुरावा. आपल्यात का दुरावा येईल? दुबईला जावं लागणार आहे ना मला आपल्या प्रोजेक्टसाठी. बोललो होतो ना तुला. बेबी बेबी काय रे, तू तू पुढच्या महिन्यात जाणार होतास ना? पण जावडेकरने उद्याच रिअरेंज केली ना, त्यामुळे सकाळच्या पहिल्या फ्लाईटने जावं लागणार आहे. मी त्याला म्हटलं, अरे जावडेकर एवढी घाई करू नको, पण जावडेकर काय ऐकणार आहे का? बेबी म्हणजे तू उद्या लगेच जाणार? इच्छा नाहीये पण जावं लागणार आहे, कारण काय सगळे शेड्यूल बिघडलंय. बेबी तू कन्फ्यूज असशील ना तर माझ्याकडे एक सोल्युशन. ए तुझ्या त्या मैत्रिणीला फोन करू नका, कसली तरी कार्ड बिर्ड बघते आणि आपलं भविष्य सांगते.
माझा नाही विश्वास त्याच्यावर. माझा आहे ना विश्वास. अरे मी विचारते तिला कॉल करू थांब. हाय हॅलो मोहिनी, बिझी नाही आहेस ना? अगं मला तुला विचारायचं होतं, जे केला ना उद्या दुबईला जायचं आहे का मीटिंगसाठी, बट ही इज इन डिलेमा. तू टॅरो करून सांगू शकतेस मला जे केने उद्या दुबईला जाणं योग्य आहे का नाही? हो रिअली? ओके ओके ओके, थँक्यू सो मच डिअर, थँक्यू थँक्यू. बेबी काय म्हणाली तुझी ज्योतिष मैत्रीण? ज्योतिष नाही, टॅरो रीडर आहे ती. तेच ते कार्ड बघून भविष्य सांगते ना, मग वेगळं काय?